नमस्कार, मी अंजलीज मराठी रेसिपीमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत। आज आपण पाहणार आहे 6 वेगवेगळ्या प्रकारच्या चपाती किंवा पोळ्या किंवा रोटी। तुम्ही याला हवं ते नाव देऊ शकता। फुलक्यापासून आपण सगळ्या 2 लेयरच्या, 3 लेयरच्या, 5 लेयरच्या, 8 लेयरच्या आणि मल्टी लेयरच्या अशा प्रकारे आपण पोळ्या किंवा चपात्या बनवणार आहोत। तर नवशिक्यांसाठी काही महत्त्वाच्या टिप्स ही दिलेल्या आहेत। तर प्रत्येकाने हा व्हिडिओ आवर्जून पूर्णपणे पाहावा आणि जर आवडल्यास लाईक करायला विसरू नका। तर चला मग आपण रेसिपीला सुरुवात करूया। तर त्यासाठी इथे मी एका पातेल्यामध्ये किंवा एखाद्या असा पॉटमध्ये गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, जे नॉर्मल गव्हाचं पीठ असतो, आणि यात मी अशा प्रकारे 6 हिस्से करून घेतलेले आहेत, कारण मी इथे 6च पोळ्या बनवणार आहे। जर तुम्हाला अंदाज येत नसेल तर अशा प्रकारे प्रत्येक पोळीचा थोडा थोडा हिस्सा काढून घ्यायचा, म्हणजे तुम्हाला पीठ मळताना लक्षात येतं की किती पीठ मळायचं। यात चवीनुसार मीठ टाकून 1 चमचा साधारणतः तेल टाकायचं आहे। तेल खूप जास्तही टाकू नये, नाहीतर मग हे पीठ थोड्या वेळाने काळे पडतं। तर त्यासाठी थोडंसं तेल टाकायचं आणि लागेल तसं पाणी ॲड करून आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे। तर पीठ मळताना आपल्याला अगदी मऊसर पीठ मळायचं आहे आणि खूप जास्त पातळही नाही आणि खूप जास्त घट्टही नाही। तर अगदी थोडंसं मऊसर असा लोण्याचा जसा गोळा असतो त्या टाईपमध्ये आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे। अगदी पांढऱ्या शुभ्र पोळ्या होण्यासाठी थोडंसं दूधसुद्धा तुम्ही त्यात ॲड करू शकता। तर बघा, इथे आपलं जे पीठ आहे ते मळून तयार झाले। अगदी नरम पीठ आहे। एक 5 मिनिटं आपण ह्याला साईडला सोडून देऊया, जेणेकरून पीठ व्यवस्थित भिजेल। शक्यतो लगेचच्या लगेच पोळ्या करू नये, एक 10 ते 15 मिनिटं पिठाला रेस्ट करायला ठेवावं, म्हणजे पोळ्या छानपैकी येतात। तर इथे मी 6 गोळे करून घेतलेले आहेत। तर आता सगळ्यात पहिली आपण पोळी किंवा फुलका बघूया। तर मी स्टार्टिंगला फुलका बनवणार आहे। तर अशा पद्धतीने आपल्याला रोल करून घ्यायचं आहे आणि लाटण्याने अगदी पातळ लाटून घ्यायचे। खूप जास्त जाडही असू नये फुलका आणि खूप जास्त हा अति पातळही असू नये। अगर तुम्ही जास्त पातळ लाटलात तर मग हा जो फुलका आहे तो कडक होतो, आणि खूप जास्त जाड जर तुम्ही लाटलात तर मग तो व्यवस्थित फुलत नाही। बघा, एवढी थिकनेस हवी या फुलक्याची। तर आता आपण ह्या तव्यावर टाकून व्यवस्थितपणे भाजून घेऊया। तर भाजत असताना खालच्या साईडला हलकासा भाजून घ्यायचा, खूप जास्त नाही, म्हणजे हाफ हा कुक झाला पाहिजे खालच्या साईडने। आणि आता आपण त्याला पलटल्यानंतर खालची पूर्ण साईड आपल्याला व्यवस्थित ही भाजून घ्यायची आहे, डाग पडेपर्यंत, आणि लगेच तवा बाजूला सरकवून असं गॅसवर हा फुलका फुलवून घ्यायचा। बघा किती छान फुललेला आहे। आणि हा फुलका नरम राहावा यासाठी आपल्याला लगेचच याला 1 चमचा तूप लावायचं आणि मग हा फुलका ठेवून द्यायचा। कुठल्याही तुम्ही दुरडीमध्ये ठेवा किंवा जर पोळी डब्बा असेल तर त्यातही तुम्ही ठेवू शकता। तर फुलका आपला तयार झालेला आहे। आता आपण बनवूया दुसरी पोळी। तर ही चपाती आहे आणि या चपातीचे मिनिमम 2 लेयर निघतात। तर ही चपाती कशी बनवायची मी तुम्हाला सांगणार आहे, आणि ही एक नवीन पद्धत आहे चपाती बनवण्याची। तर पिठाला अशा प्रकारे थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि हे बघा अशा प्रकारे फोल्ड करत जायचं, जसं आपण एखादी पराठ्याची स्टफिंग केल्यानंतर जर फोल्ड करतो त्या पद्धतीने, आणि याला व्यवस्थित प्रेस करून घ्यायचं, छानपैकी गोलाकार द्यायचा। होता होईल तेवढं गोल चपाती बनवण्याचा ट्राय करायचा। अगदी होतच नसेल तर मग कशीही लाटा, त्यानंतर मग एखादी प्लेट किंवा एखादी असं भांडं जे गोलाकार साईजमध्ये असेल त्यांनी कट करून तुम्ही अगदी गोलाकार चपाती किंवा पोळी बनवू शकता। जर जमतच नसेल तर इथे मी अशाच पद्धतीने लाटूनच गोल आकारामध्ये चपात्या लाटण्याचा ट्राय केलेला आहे। तर बघा अशा पद्धतीने ही अगदी खूप जास्त पातळही नाही आणि खूप जास्त जाडही नाही, अगदी मीडियम थिकनेस हवी आपल्या पोळीची किंवा चपातीची। तर बघा अशा पद्धतीने आपल्याला हे लाटून घ्यायचं आहे। तर आता आपण ही चपाती लाटून घेतलेली आहे आणि आता आपण याला छानपैकी भाजून घेऊया। तर मी परत एकदा तव्यावर थोडंसं असं हलकंसं तेल टाकलेलं आहे आणि आता आपण खालच्या साईडने व्यवस्थित हे थोडंसं हलकंसं भाजून घ्यायचं। सेम प्रोसेस आहे, चपाती असो फुलका असो, फक्त पहिल्या साईडला थोडासा हलकासा सॉफ्टली भाजून घ्यायचा, त्यानंतर त्याला पलटून टाकायचं। तर तुम्ही बघू शकता इथे हळूहळू ही जी चपाती आहे ती फुलायला स्टार्ट होते, अगदी मऊसर चपाती होते। आणि ही एक नवीन पद्धत आहे पोळी करण्याची किंवा चपाती करण्याची। तर इथे आपण व्यवस्थित वरच्या साईडने तेल लावून घेऊया। खूप जास्त चपातीला तेलही लावू नये, मग त्या थंड झाल्यानंतर खूप म्हणजे अशा वेगळ्या दिसतात किंवा कच्च्या आहेत अशा त्याचा कलर येतो। त्यामुळं खूप जास्त तेलही लावता कामा नये, अगदी थोडं थोडं तेल लावत राहायचं। आणि बघा अशा पद्धतीने ही पोळी जी आहे आपली छानपैकी भाजून झाली आहे आणि ही किती फुलली आहे तुम्ही बघू शकता। मस्त हे अशा पद्धतीने तुम्ही घरगुती पद्धतीमध्ये 2 चपाती म्हणजे 2 लेयरची ही चपाती तुम्ही बनवू शकता खूप इझिली। तर आता ही झाली दुसरी चपाती।
आता आपण हा तिसरा प्रकार, तर चपातीमध्येच हा तिसरा प्रकार आहे. तर ही आपण याला घडीची पोळीसुद्धा म्हणतो. तर बघा इथे मी काय करणार आहे, अशा पद्धतीने हे अशा फोल्ड करत जाणार आहे आणि एकावर एक थोडंसं तेल लावायचं आणि हे लाटी दुसऱ्या लाटीवर ठेवून द्यायची. तर याच्यासुद्धा मिनिमम 2 ते 3 लेयर निघतात आणि ही पद्धत सगळ्यांनाच माहीत असेल. पण ती याच्या अगोदरची जी पद्धत आहे, जसं आपण स्टफिंगचा पराठा करतो, ती थोडीशी नवीन आहे आणि नवशिकांसाठी हे एक वेगळ्या प्रकारच्या पोळ्या आहेत, जेणेकरून तुम्ही 6 दिवसासाठी 6 प्रकारच्या पोळ्या किंवा चपात्या ट्राय करू शकता. तर बरेच जण चपातीलाच पोळी म्हणतात आणि चपातीला चपातीही म्हणू शकतो किंवा पोळीही म्हणू शकतो. तर अशा पद्धतीने मी ही ते चपाती लाटून घेतलेली आहे. बघा, लाटत असताना नेहमी कडं लाटायची, म्हणजे पोळी गोलाकार होते आणि छानपैकी सगळ्या साईडनी इव्हनली म्हणजे त्याची थिकनेस असते. तर आता छानपैकी गॅसवर ही भाजून घेऊया. तर खालच्या साईडने भाजून झालेली आहे. तर आता वरच्या साईडने आपण याला भाजून घेऊया आणि पोळ्या किंवा चपात्या भाजत असताना गॅस नेहमी मीडियम ठेवावा, जेणेकरून चपात्या किंवा पोळ्या छान फुलतात आणि अगदी मऊसर होतात. खूप जास्त गॅस फास्ट ठेवला की मग त्या लवकर करपतात किंवा गॅसचं आपल्या ज्या तव्याचं टेम्परेचर आहे ते सुद्धा जास्त वाढतं आणि पोळी ही आपली करपू शकते. तर ती पोळी आपली तयार झाली होती. आता ही चौथी पोळी. तर बघा, ही घडीची पोळी आहे आणि घडीची पोळी तर नेहमी आपण बनवतोच, पण घडीची पोळी बनवत असताना यात ज्या लेअर होतात त्या लेअर खूप छानपैकी सुटल्या पाहिजेत. त्यासाठी थोडंसं तेल लावायचं आणि थोडंसं असं सुकं पीठ टाकायचं, म्हणजे छानपैकी पदर सुटतात त्याला आणि छान ही लेअर सुटतात. तर आता आपण हे सील करून घेऊया आणि याला ट्रायंगल शेप पोळी किंवा ट्रायंगल पराठासुद्धा म्हणतात. तुम्ही याला त्रिकोणी आकारामध्ये सुद्धा लाटू शकता किंवा याला तुम्ही गोल आकारसुद्धा देऊ शकता. तर तुम्ही तुमच्या इच्छेनुसार ही चपाती बनवू शकता किंवा हा त्रिकोणी पराठासुद्धा होतो. तर बघा, अशा पद्धतीने मी ते यालाही गोल आकार दिलेला आहे. जेवढा होता होईल तेवढा तुम्ही गोलाकार देण्याचा ट्राय करा, म्हणजे छानपैकी तुमच्या पोळ्या फुलतात आणि खूप मऊसर राहतात. तर नेहमी पोळ्या मऊसर किंवा चपात्या नेहमी आपल्या मऊ का होत नाहीत? बरेच जण बाहेरच्या पिठाचा उपयोग करतात. तर त्या बाहेरच्या पिठाच्या पोळ्या शक्यतो थंड झाल्यानंतर कडक होतात. तर त्या कडक होऊ नये शक्यतो घरीच तुम्ही हे पीठ दळून आणावं आणि जर होतच नसेल तर मग मल्टीग्रेन आटा जो बाहेर विकत मिळतो तो घ्यावा. जर तेही पॉसिबल नसेल तर मी तर सजेस्ट करेन की घरीच तुम्ही पीठ दळून आणावं, म्हणजे छान चपात्या मऊसर होतात आणि अगदी हेल्दी पण असतात. तर इथे बघा, खालच्या साईडनेही आपण ह्याला भाजून घेऊया. मी सगळ्या चपात्या किंवा ज्या पोळ्या आहेत त्या मीडियम गॅसवर भाजलेल्या आहेत. तुम्ही बघू शकता प्रत्येक पोळी ही आपली पफ होत आहे आणि वरचा जो पापुद्रा आहे ते अतिशय नाजूक होतो, म्हणजे अगदी फुलून येतात त्या चपात्या. मला माहीत नाही की कॅमेऱ्यामध्ये कितपत कॅप्चर होतं आहे, पण ह्या सगळ्या पोळ्या माझ्या ज्या आहेत व्यवस्थित फुललेल्या आहेत आणि अगदी मऊसर झालेल्या आहेत. तर बघा, इथे आपण खालच्या साईडने भाजून घेऊया. तुम्ही बघू शकता मी अगदी थोडं थोडं तेलाचा यूज केलेला आहे. कुठेही जास्त तेल लावल्यानंतर चपाती चांगली लागते असा हा एक आपला गैरसमज आहे. पण त्यामुळं तेलामुळं जास्त चपाती तेलकटही होते आणि थंड झाल्यानंतर त्याचा कलर अगदी म्हणजे वेगळा दिसतो. म्हणजे ती चपाती असं वाटतं की ती आपण भाजली नाही काय व्यवस्थित. तर असं होऊ नये त्यासाठी अगदी थोडं थोडं तेल लावत जायचं आणि चपाती फक्त खरपूस थोडेसे डाग पडेपर्यंत चपाती ही भाजून घ्यायची, म्हणजे अगदी छान होते. तर बघा किती मऊसर झालेले आहेत आणि ज्यावेळेस चपातीची थिकनेस तुमची व्यवस्थित असते त्यावेळेस तव्यावर सुद्धा ती चपाती फिरली जाते किंवा सरकली जाते. जर खूप जाड असेल तर ती सरकायलाही थोडंसं अवघड जातं. तर बघा, इथे छानपैकी किती मऊ झाली आहे आणि तुम्ही बघू शकता याला लेअरसुद्धा मध्ये सुटलेले आहेत. तर बघा, इथे आता आपण ही पोळी बनवून घेऊया. म्हणजे ही जी चपाती जी आहे हा एक वेगळा प्रकार आहे. तर आता आपण ही सगळ्यात अगोदर अशा प्रकारे लाटून घ्यायची. होता होईल तेवढं मोठ्या प्रमाणात लाटून घ्यायचं आहे आणि हा जो लांबाकरमध्ये लाटून घ्यायचा, हा जो पॉकेट पराठा आहे किंवा ही पॉकेट चपाती, अर्थातच ही कमीत कमी 8 पदरी चपाती होते आणि जर नसेलच होत तुमची तर तुम्ही अशा पद्धतीने बनवून बघा. खूप छान पद्धतीने ही 8 पदरी चपाती होते. तर इथे अशा पद्धतीने आपण 4ही साईडनी फोल्ड करतो, म्हणजे 4 फोल्ड असल्यामुळं प्रत्येक फोल्डला 2 लेअर सुटतात. तर अशा प्रकारे ही 8 लेअरची चपाती तयार होते. तर बघा, अशा प्रकारे आणि नेहमी जे चपातीचा गोळा घेतो पिठाचा त्यापेक्षा थोडंसं जास्त पीठ लागतं या अशा प्रकारे चपाती बनवण्यासाठी किंवा 8 पदर सुटण्यासाठी थोडंसं असं जास्त पीठ घ्यायचं आणि त्यानुसार हा स्क्वेअरमध्ये सुद्धा तुम्ही लाटून घेऊ शकता किंवा गोलाकारमध्ये सुद्धा लाटून घेऊ शकता. जर तुम्हाला हा स्क्वेअरमधला गोलाकारमध्ये करायचा असेल तर फक्त कटं लाटायची, चपातीची कटं लाटली की मग ती पोळी बरोबर आपोआप गोलाकार होते. तर बघा, अशा प्रकारे आपण ही मीडियम थिकनेसची जो पॉकेट पराठा किंवा पॉकेट चपाती आहे अगदी गोलाकारमध्ये लाटून घेतलेली आहे.
तर अशा प्रकारे ही थिकनेस हवी, खूप जास्त जाड किंवा खूप जास्त पातळही असू नये. कुठल्याच चपात्या किंवा पोळ्या जाड असल्या की फुगत नाहीत आणि खूप जास्त पातळ असतील तर त्या अगदी अशा कडक होतात. तर त्यासाठी नेहमी मीडियमच असाव्या. बघा आता आपण यालाही व्यवस्थित खालच्या साईडनी भाजून घेऊया. तर तुम्ही बघू शकता हा पॉकेट पराठा सुद्धा किती छानपैकी फुललेला आहे. वरची लेअर किंवा परत बघू शकता तुम्ही किती स्मूथ आहे आणि किती छानपैकी हे एकदम फुगलेलं आहे. तर मी हे तुम्हाला पलटून सुद्धा दाखवणार आहे. बघा हा जो पॉकेट पराठा आहे किंवा पॉकेट चपाती म्हणू शकता, तुम्हाला दिसत असेल की इथे 4 साईडने आपण त्याला फोल्ड केलेला आहे. तर प्रत्येक साईडने 2-2 लेअर सुटतात. अशा प्रकारे ही 8 पदरी चपाती तयार होते किंवा पोळी म्हणू शकता याला. तर छान असे डाग पडेपर्यंत आपण ह्याला भाजून घ्यायचं. आणि जर पीठ तुमचं व्यवस्थित मळलं असेल तर कुठलीही चपाती करा, ती अगदी फुलून येते आणि त्याची जी वरची परत आहे ती अगदी नाजूक होते. तर हा 8 लेअरचा किंवा अगदी मल्टी लेअरची चपातीसुद्धा तुम्ही याला बनवू शकता. तर इथे बघू शकता प्रत्येक साईडनेही 2-2 लेअर सुटलेल्या आहेत आपल्या चपातीच्या. म्हणजे हा अर्थातच 8 लेअरचा चपाती होऊ शकते. तर इथे आता मी तुम्हाला हा वेगळा प्रकार दाखवणार आहे, जे की आपण नॉर्मली चपातीमध्ये बनवत नाही, पण याला लच्छा चपाती म्हणतात. आणि ही लच्छा चपाती किंवा एकदम मल्टी लेअरवाली चपाती तुम्ही याला बनवू शकता. तर सगळ्यात अगोदर आपल्याला हे असं मोठी चपाती करून घ्यायची आहे. जशी आपण नॉर्मल चपाती लाटून घेतो त्या पद्धतीने होता होईल तेवढी पातळ ही चपाती लाटून घ्यायची. अगदी छान लेअर पडतात. आणि ही जी लच्छा चपाती आहे ती अगदी पराठ्यातच मोडली जाते आणि ही तुम्ही कुठल्याही भाजीसोबत सुद्धा सकाळच्या नाश्त्याला ट्राय करू शकता. खूप छान दिसते दिसायला. अगदी प्रत्येक लेअरला ही चपातीचे पदर सुटतात. तर इथे आपण त्याला तेल लावून घेतलेलं आहे आणि थोडंसं सुकं पीठ टाकायचं. तर काय होतं, तेल लावल्यामुळं छानपैकी लेअर सुटले जातात. म्हणजे पदर जे आहेत त्या चपातीचे व्यवस्थित आपल्याला दिसून येतात. तर पुढे न्यायचं आणि अशा प्रकारे फोल्ड करायचं. तुम्ही बघू शकता किती सोपी पद्धत आहे. फोल्ड करताना पुढं न्यायचं, परत मागं आणायचं आणि फोल्ड करायचं. तर अशा पद्धतीने ह्या चपातीला आपण फोल्ड करून घेऊया आणि मग आपण याला गोलाकार राऊंडमध्ये आपण याला हे असं सील करून घेऊया. बघा आणि तुम्ही इथे बघू शकता की एवढे आपण जेवढे फोल्ड देऊ तेवढ्या लेअर या चपातीच्या सुटल्या जातात. अगदी छान होते आणि मस्तही लागते ही चपाती. तर अर्थातच ही गव्हाच्या पिठाचा एक प्रकारचा लच्छा पराठा आहे. तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा. खूप छान दिसतं दिसायला पण आणि अगदी मस्तपैकी भाजली ना मग खायलाही अगदी छान लागते. आणि होता होईल तेवढा थोडासा पातळ हा पराठा लाटून घ्यायचा. तर बघा हा लच्छा पराठा किंवा लच्छा चपाती तुम्ही याला बनवू शकता. तर आता होता होईल तेवढं मी याला गोलाकार शेप देत असं मस्तपैकी लाटून घेणार आहे. बघा तुम्हाला लाटतानाच दिसत असेल की किती लेअर यात सुटलेले आहेत. आणि तेल लावल्यामुळं ज्यावेळेस पोळी किंवा ही चपाती भाजली जाते त्यावेळेस प्रत्येक पदर हा वेगळा होतो. म्हणजेच याच्या लेअर ज्या आहेत त्या खूप छानपैकी उठून दिसून येतात. तर आता इथे आपण ही चपाती लाटून घेतलेली आहे आणि होता होईल तेवढ्या चपात्या खूप जास्त असं पातळ किंवा खूप जास्त ह्या जाडही असू नयेत. तर याला आता आपण भाजून घेऊया. बघा खालच्या साईडने मी भाजून घेतलेलं आहे आणि हलकंसं भाजून घेतल्यानंतरच तुम्हाला दिसून येत असेल की इथे किती छानपैकी लेयर्स दिसत आहेत या चपातीवर. आणि हात जर मैद्याचा लच्छा पराठा असेल तर मग तर खूप जास्त लेअर दिसून येतात. तरीही मी गव्हाच्या पिठापासून तुम्हाला लच्छा पराठा किंवा लच्छा चपाती कसं बनवू शकतो ते तुम्हाला याच व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. तर बघा इथे छान लेअरही दिसत आहेत आणि मस्त डाग पडेपर्यंत ही चपातीसुद्धा लच्छा चपाती किंवा लच्छा पराठा आपण भाजून घेऊया. आणि हा झाली 6व्या प्रकारची ही चपाती आहे. तर अशा प्रकारे मी वेगवेगळ्या पद्धतीने एकाच पिठापासून कशा पद्धतीने तुम्ही चपात्या किंवा पोळ्या बनवू शकता या व्हिडिओमध्ये दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर बघा छानपैकी राऊंड शेपमध्ये आपण सगळ्या पोळ्या आणि सगळे चपाती फुलका पराठा तयार केलेला आहे. तर इथे हा फुलका जो आहे छानपैकी तयार झाला आहे. ही लच्छा चपाती तुम्ही बघू शकता यावर लेअर किती छान सुटलेले आहेत. अगदी मस्त दिसत आहेत. आणि ही आपली पॉकेट पराठा प्रत्येक साईडने 2-2 पदर सुटतात. त्यामुळे याला 8 पदरीसुद्धा पोळी म्हणू शकता तुम्ही. आणि हा आपला घडीची पोळी, हे दुहेरी पोळी किंवा दुहेरी पदराची आणि चपाती. तर अशा प्रकारे 6 प्रकारच्या पोळ्या किंवा चपात्या मी इथे कव्हर केल्या आहेत. नक्की ट्राय करून बघा. रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. सोबतच घंटीचा आयकॉन दिले त्यालाही क्लिक करा.